नमस्कार, मी संदीप देसाई. बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. मनोज जरांगे पाटलांच्या पायी मोर्चाचा आज 5वा दिवस. मोर्चा पुण्यामध्ये दाखल. पायी मोर्चाचा आज लोणावळ्यामध्ये मुक्काम. मनोज जरांगे पाटलांना नोटीस द्या. आझाद मैदानाची क्षमता 5000 लोकांची असल्याची माहिती द्या. जरांगे पाटलांना माहिती द्या. हायकोर्टाचे पोलिसांना आदेश. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बिघडणार नाही आणि रोड ब्लॉक होणार नाहीत याची सरकारनं खबरदारी घ्यावी. सदावर्तेंच्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान कोर्टाची टिप्पणी. सदावर्तेंना मराठे घाबरत नाही, त्यांना आम्ही महत्व देत नाही. न्याय मंदिर आम्हालाही न्याय देईल. जरांगे पाटलांचं सदावर्तेंना प्रत्युत्तर. मराठा आरक्षणासंदर्भातली क्युरेटिव्ह याचिकेवरची सुनावणी संपली. सुनावणीचा निर्णय आज संध्याकाळपर्यंत समजणार. अहमदनगर जिल्ह्यामध्ये सर्वेक्षणासाठी 11300 कर्मचाऱ्यांची नियुक्ती. अनेक ठिकाणी तांत्रिक अडचणी तर अनेक कर्मचाऱ्यांनी अद्याप कामच सुरू केलं नसल्याचं समोर. 154 प्रश्नांची उत्तरं ठरवणार आर्थिक आणि सामाजिक मागासलेपण. राज्यभरामध्ये सर्वेक्षणाला सुरुवात. तांत्रिक अडचणींवर मात करत सर्वेक्षण सुरू. नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. मराठा समाजाच्या सर्वेक्षणावर विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचा बहिष्कार. शैक्षणिक कार्य गरजेचं असताना सर्वेक्षणाचं काम दिल्यानं शिक्षकांचा बहिष्कार. आमदार सुधाकर अडबालेंचं मुख्यमंत्री शिंदेंना पत्र. हिंगोली जिल्ह्यामध्ये मराठा सर्वेक्षणाच्या दुसऱ्या दिवशी तांत्रिक अडचणी. मोबाईल नंबर ॲपला रजिस्टर्ड झाला नसल्यानं सर्वेक्षणामध्ये अडचण. बुलढाण्यामध्ये मराठा मागासलेपणाच्या सर्व्हेचा शाळांना फटका. शिक्षकांना सर्व्हेचं काम लागल्यानं शाळेतील विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान. पर्यायी व्यवस्था करण्याची पालकांची मागणी. कोल्हापुरात SBCC ॲपमधून सर्वेक्षण करताना शिक्षकांना तांत्रिक अडचणी. सर्वेक्षण 25 घरांचं, मात्र सर्व्हरवर दिसतायत 30 कुटुंबांची माहिती. अकोला जिल्ह्यासह महापालिका क्षेत्रामध्ये मराठा सर्वेक्षणाला सुरुवात. सर्वच यंत्रणांनी सर्वेक्षणाच्या कामाला सर्वोच्च प्राधान्य देऊन अचूक सर्वेक्षण करावं. जिल्हाधिकारी अजित कुंभारांचं यंत्रणांना निर्देश. सोलापुरात आमदार रोहित पवारांच्या समर्थनार्थ शरद पवार गटाची निदर्शनं. रोहित पवारांच्या ईडी चौकशीच्या निषेधार्थ शरद पवार गट आक्रमक. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून शिंदे, फडणवीस, अजित पवार यांचं कार्टून काढत बॅनरबाजी. रोहित पवारांच्या ईडी कारवाईवरून तिघांविरोधात बॅनरमधून जोरदार टीका. जळगावात आदिवासी कोळी समाज बांधवांनी मंत्री गिरीश महाजनांच्या संपर्क कार्यालयाला कुलूप ठोकलं. संपर्क कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेल्या उपोषणाला महाजनांनी भेट न दिल्याने समाज बांधव संतप्त. नागपुरात अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनाचा 51वा दिवस. चौकामध्ये अंगणवाडी भरवत अंगणवाडी सेविकांचं आंदोलन. भंडाऱ्यामध्ये आशा सेविकांचं भंडारा जिल्हा परिषदेसमोर 13 दिवसांपासून आंदोलन. जोपर्यंत मानधनामध्ये वाढ होत नाही तोपर्यंत आंदोलनावर ठाम राहण्याचा निर्णय. अहमदनगर दक्षिण लोकसभेसाठी ठाकरे गट आग्रही. आमदार सुनील शिंदेंची माहिती. तर संजय राऊत 28 जानेवारीला अहमदनगर दौऱ्यावर. अहमदनगरमध्ये कार्यकारिणी निवडीवरून आठवले गटाचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर. जिल्हा कार्यकारिणीची निवड बेकायदेशीर असल्याचा माजी जिल्हाध्यक्षांचा आरोप. परभणीमध्ये गायरान धारकांच्या विविध मागण्यांसाठी आठवले गटाचा मोर्चा. गायरान आणि झोपडपट्टी धारकांच्या प्रश्नांबाबत आठवले गट आक्रमक. अमरावतीच्या नांदगाव पेठ MIDC मधील सियाराम सिल्क लिमिटेड कंपनी विरोधात कामगार आक्रमक. पगार वाढ न केल्यानं कामगारांचं 3 दिवस काम बंद आंदोलन. ग्रामपंचायतीचा कर न भरल्यानं अमरावतीच्या रेवसा ग्रामपंचायतीचे 5 सदस्य अपात्र. अप्पर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. एकाच वेळी 5 सदस्य अपात्र झाल्यानं गावात खळबळ. बुलढाण्याच्या शेगावात अनेक दिवसांपासून अवैध रेती वाहतूक सुरू. वाहतुकीला जबाबदार तहसीलदार समाधान सोनवणेंना निलंबित करा. ग्रामस्थांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी. चंद्रपुरात ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत पर्यटकांसाठी इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन. प्रत्येक गेटवर इलेक्ट्रिक वाहनांना परवानगी देण्यात येणार. धुळ्यातील रहमतपुरे गावाचं नाव रामनगर असं नामांतर करण्यात आलंय. ग्रामसभेमध्ये नामांतराचा एकमताने निर्णय. जिल्ह्यातील प्रमुख लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये नामकरण सोहळा पार पडलेला आहे. शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारातून वगळलेल्या 7 खेळांचा पुन्हा एकदा समावेश करण्यात आलाय. महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष आणि अजित पवारांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. नाशिकच्या मालेगावात शिवतीर्थ सुशोभीकरणासाठी केलेल्या आंदोलनाला यश. पालकमंत्र्यांकडून 1.5 कोटींचा निधी मंजूर. सुशोभीकरणाच्या कामाचा शिवसेनेकडून शुभारंभ. अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉक्टर मिलिंद बारहाते यांची नियुक्ती. 1.5 वर्षानंतर कुलगुरूंची नियुक्ती झाल्यानं विद्यार्थ्यांना दिलासा.
खानदेश साहित्य संघाकडून जळगावच्या अमळनेरमध्ये पहिलं अखिल भारतीय एल्गार मराठी गझल संमेलनाचं आयोजन 27 आणि 28 जानेवारीला संमेलन होणार. गझल संमेलनाध्यक्षपदी गझलकार शिवाजीराव जवरेंची निवड. परभणीमध्ये यावर्षी ज्वारीच्या उत्पादनामध्ये घट, कमी पाऊस आणि थंडीचा ज्वारीवर परिणाम. ज्वारीला पोषक वातावरण न मिळाल्यानं शेतकरी चिंतेत. जळगावमधील रावेर तालुक्यामध्ये थंडीचा कडाका वाढल्यानं केळी प्रतिकूल वातावरण. यंदा केळीची निर्यात उच्चांकी ठरण्याची शक्यता. तुरडाळीचे दर 200 रुपयांवर, उत्पादनातील घटीचा परिणाम. अवकाळीचा फटका आणि खरीप हंगामामध्ये तुरीसह अन्य कडधान्यांच्या लागवडीमध्ये घट झाल्यानं डाळींच्या दरामध्ये तेजी. वाशिमच्या शेतकऱ्यांकडून रब्बी हंगामातील गहू आणि हरभरा पिकांना पर्याय म्हणून चिया पिकाची लागवड. वन्य प्राण्यांचा चिया पिकाला धोका नसल्यानं मोठ्या प्रमाणावर चिया पिकांची लागवड करण्यात आली आहे. MMRDA कडून विविध क्षेत्रातील अनधिकृत बांधकामं नियमित करण्याचा निर्णय. नागरिकांना 30 मार्चपर्यंत अर्ज सादर करता येणार. धार्मिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी मुंबईमध्ये 6 ठिकाणी गुन्हे दाखल, 3 जणांना अटक. जास्त ठिकाणी झेंडे लावल्यावरून वाद झाल्याची अधिकाऱ्यांची माहिती. मुंबईच्या देवनारच्या हवेची गुणवत्ता खालावली आहे. वातावरणातील धुलीकणांच्या प्रमाणामध्ये मोठी वाढ. नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन. महालक्ष्मी एक्सप्रेसला कायमस्वरूपी LHB डबे जोडण्यात येणार. प्रवाशांची सुरक्षा आणि गाड्यांचा वेग वाढवण्यासाठी रेल्वे प्रशासनाचा निर्णय. पुण्यातून आता अयोध्येसाठी 15 विशेष रेल्वे सोडण्यात येणार. 30 जानेवारी ते 29 फेब्रुवारी दरम्यान विशेष रेल्वे सोडल्या जाणार. तलाठी भरती परीक्षेतील उमेदवारांची अंतिम निवड यादी जाहीर. भूमी अभिलेख विभागाकडून यादी जाहीर करण्यात आली आहे. राज्यामध्ये शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये 30,000 पदांच्या भरतीची घोषणा. व्यवस्थापकांना त्यांच्या जाहिराती संकेतस्थळावर प्रकाशित करण्याचा शेवटचा दिवस. 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी आता 10 मिनिटं वाढीव वेळ मिळणार. 10 मिनिटं आधीच प्रश्नपत्रिकांचं वाटप केलं जाणार. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय. सोन्या चांदीच्या दागिन्यांसाठी आता मोजावी लागणार जास्तीची किंमत. सोने चांदीवरील आयात शुल्कामध्ये केंद्र सरकारकडून मोठी वाढ.